गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आज आहे दिवाळी आणि आता वाजले सकाळचे 4. हे बघा, आत्ता उठलो आहे लवकर सकाळी सगळे लाईटिंग वगैरे चालू केल्या आणि आता जातो सगळ्यांना उठवतो, फटाके लावूया म्हणजे सगळे बघा. हळूहळू सगळ्यांना उठवलं. ओम वगैरे सगळे उठलेत, प्रतीक वगैरे उठले, तारेला वगैरे उठवतो. बघा झोपला इथे. तर आता सगळ्यांना उठवून तर झालाय, सगळे उठले, फटाके लावले मी. आणि आता ना लवकर आंघोळ वगैरे आवरतो, मस्त नवीन कपडे वगैरे घाली. चला. सगळं आवरून तर झालं आहे आणि आज ना उठण्याची आंघोळ करायची असते. तर आता मस्त उठणं वगैरे लावतो, मस्त मोती साबणने आंघोळ. चला. पंत्या लावून घेतल्या आहेत, ती मस्त आहे सर्व. आणि बघा ही रांगोळी, असं मस्त वाटतंय घरी. सगळीकडे पण इथे इलेक्ट्रिक लावल्यात, हे लाईटवरचे आहेत. आणि हे आपले बनवलेलं आहे, हे वातीच्या. आता आंघोळ वगैरे करून झाली आहे आणि आता कारेट फोडूया. चला तुम्हाला पण दाखवतो. तर हे बघा, एक कारेट आहे, तर हे फोडतो. अंगठ्याने फोडायचं असतं. गोविंदा गोपाळा. आता कारेट फोडून झालं आहे, तर मस्त तयारी करतो आणि देवळात जाऊन येऊया. चला. तर आता तयारी वगैरे तर करून झाली आहे. हे बघा, आता देवाची पूजा करतो आणि देवळात पण जाऊन येतो. आता नाश्ता तर करून झाला आहे, लगेच जाऊया देवळात जाऊन येतो. नंतर जाऊन आलो आहे आणि आता मी ते शेजारचे सगळे लोक घरं असतात ना, त्यांच्याकडे एकमेकांकडे आम्ही फराळ करायला जातो आहे. तर आता आम्ही जातो आहे सगळीकडे, आपल्याकडे पण सगळे येणार आहेत. ते आपल्याकडे येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. आता सगळ्यांकडे जाऊन येतो आधी पहिलं. तर आता हे बघा, सगळा फराळ बघा इथे डब्यांमध्ये भरून ठेवला आहे. तर ते प्लेटमध्ये सजवूया. ते बघा इथे थोडा काढला, बाकीचं पण काढून घेतो. हे बघा, हा आहे सगळा फराळ, सगळा थोडा थोडा काढून घेतला. आणि आज दिवाळी म्हटल्यावर पोहे हवे. हे बघा, मस्त पोहे आणि फराळ. तर आता सगळे वाडीतले ना फराळाला येणार आहेत, तर त्यांच्यासाठी सगळं बघा सजवून ठेवलं आहे. सगळे फराळचे आयटम काढले आणि हे बघा पोहे आहेत. तर ते बघा सगळे आले आहेत, तर सगळे आमच्याकडे फराळ करायला आले आहेत. तर ते बघा सगळे फराळ खात आहेत. मस्त वाटतं एकदम.
पहिल्या दिवशी सगळे एकमेकांच्या घरी जातात, फराळ करतात, बरं वाटतं. तर आता सिद्धेश आला होता, तर तो बोलला की चल असंच फिरून येऊया. तर आता फिरता फिरता आम्ही आता ठरवलं की कणकवलीत जायचं. आणि वाटेत बघा मस्त वातावरण झालं आहे, एकदम मस्त सीन दिसतोय बघा. भात कापतात लोक. आणि हे बघा इथे असं वाटतं की धुकं पडलं आहे, कारण हे बघा इथे पाऊस पडला वाटतं, त्यामुळे असं वातावरण झालं आहे. एकदम मस्त वाटतंय, थंड थंड. हे बघा दिसत असेल थोडं असं धुकं सारखं आहे. तर आता ना सिद्धेशला थोडं एक पार्ट घ्यायचा होता गाडीचा. आता जाऊया चला. तर आता पार्ट घ्यायचा म्हणून आलो, म्हटलं मठात जाऊया. आता भालचंद्र महाराजांच्या मठात आलो आहे, तर दर्शन घेऊया. हे बघा मस्त एकदम वाटतं एकदम. मठात बघा सगळे आज लोक आले आहेत. आणि बघा इथे दिवे लावायची तयारी सुरू आहे. आणि ह्या एक मठात आवडतं म्हणजे ना, सगळे देव आहेत ना एकाच देवळात आहे तिथे. म्हणजे बाजूबाजूला सगळी देवळं आहेत, ते सगळी एकाच ठिकाणी मिळतात देव. आणि एकदम मस्त वाटतं बघा, लायटिंग वगैरे केली आहे. तर आता मस्त जेवण वगैरे तर झालं आहे. आज दिवाळीचा दिवस एकदम मस्त गेला. तुम्हाला आजचा दिवस माझा कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.